नमस्कार मित्रांनो, बुकसोल किताब के आत्मा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आधुनिक भारताचे शिल्पकार, महान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राबद्दल. म्हणजे जरा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्या माणसाने 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आपला सर्वोच्च कायदा लिहिला, तोच माणूस एका काळी स्वतःच्याच शाळेत पिण्याचं पाणी स्वतःच्या हाताने पिऊ शकत नव्हता. अगदी बरोबर. आणि आजच्या या चर्चेत आपण त्यांच्या वेटिंग फॉर अ विसा या आत्मचरित्रात्मक नोंदींवर आणि त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर एक खूप सखोल चर्चा करणार आहोत. कसं आहे, हा प्रवास म्हणजे फक्त इतिहासाची उजळणी नाहीये. नक्कीच. तर एका माणसाने इतक्या प्रचंड मोठ्या आणि क्रूर सामाजिक व्यवस्थेला कसं आव्हान दिलं, त्याची ही खरंच एक अभ्यासपूर्ण गाथा आहे. हो ना. आणि या प्रवासाची सुरुवात कुठून होते? म्हणजे जर आपण एकदम सुरुवातीला गेलो तर ती नेमकी परिस्थिती काय होती? त्यासाठी आपल्याला थेट 14 एप्रिल 1891च्या काळात जावं लागेल. मध्य प्रदेशातील महू येथे एका महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि बघा, लहानपणापासूनच भीमरावांना ज्या वास्तवाला सामोरे जावं लागलं, ते फक्त गरिबीचं वास्तव नव्हतं. बरं. ते वास्तव सामाजिक बहिष्काराचं होतं. वेटिंग फॉर अ विसामध्ये शाळेतील तो प्रसंग इतक्या विदारकपणे मांडलाय ना. वर्गात इतर मुलांसोबत न बसता बाहेर एका पोत्यावर बसणे, आणि सर्वात भयंकर म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही. बापरे. म्हणजे नो शिपाई नो वॉटर. हे ऐकायलाही खूप अस्वस्थ करणारं आहे. पाण्याची तहान लागलेली असताना पाण्याचं मडकं सामोरं असणे, पण त्याला स्पर्श न करू देणे, म्हणजे हे एखाद्या अदृश्य विजेच्या कुंपणासारखं आहे ना. अगदी तसंच. आणि हे कुंपण तुम्हाला सतत आठवण करून देतं की तुम्ही या समाजाचा भाग नाही आहात. एका लहान मुलाच्या मनावरी अपमानाचा किती खोल परिणाम होत असेल, याचा आपण फक्त विचारच करू शकतो. खरंय. गोरेगावचा तो बैलगाडीचा प्रसंगही असाच हादरवून टाकणारा आहे ना. म्हणजे मी वाचलं होतं त्याबद्दल. हो, तो प्रसंग तर खूपच भयानक आहे. गोरेगावला वडिलांना भेटण्यासाठी निघालेले लहानगे भीमराव आणि त्यांचा भाऊ रेल्वे स्टेशनवर उतरतात. पण जेव्हा त्या उच्चवर्णीय गाडीवानाला समजतं की हे प्रवासी अस्पृश्य आहेत, तेव्हा तो त्यांना चक्क बैलगाडीतून खाली उतरवतो. आणि तेही पैसे देऊन सुद्धा. हो ना. दुप्पट भाडं देऊनही तो गाडीवान बैलगाडीत बसत नाही. तो पायी चालतो आणि या लहान मुलांना स्वतः बैलगाडी हाकायला लावतो. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा तो प्रवास त्या लहानग्यांनी तहानलेल्या अवस्थेत केला. अरे छा. कारण वाटेत कोणीही त्यांना पाणी पिऊ दिलं नाही. या घटनेमागचं सामाजिक मानसशास्त्र समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तो गाडीवान दुप्पट पैशांसाठी तयार झाला खरा, पण त्याने आपला अहंकार आणि जातीचं श्रेष्ठत्व जपण्यासाठी त्या मुलांना गाडी हाकायला लावली. म्हणजे व्यवस्थेने माणसाला माणसासारखी वागणूक देण्याची संवेदनशीलताच पूर्णपणे नष्ट केली होती. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. अशा वारंवार होणाऱ्या अपमानामुळे एखादा माणूस अत्यंत नकारात्मक किंवा समाजाचा तिरस्कार करणारा बनू शकतो. पण त्यांच्या बाबतीत तसं अजिबात झालं नाही. त्यांनी स्वतःचं मूळ आडनाव सकपाळ आणि नंतर गावावरून पडलेले आंबडवेकर हे आडनाव बदलून एका दयाळू ब्राह्मण शिक्षकाने दिलेलं आंबेडकर हे आडनाव स्वीकारलं. अगदी बरोबर. म्हणजे या अंधारातही त्यांनी चांगल्या माणसांची कदर केली. ही कटुता त्यांनी स्वतःवर हावी का होऊ दिली नाही? कारण बघा, त्यांनी या समस्येच्या मुळावर घाव घालण्याचं ठरवलं होतं. त्यांना हे पक्क समजलं होतं की हा दोष त्या एका गाडीवानाचा किंवा एका विशिष्ट व्यक्तीचा नाहीये, तर हा दोष त्या व्यवस्थेचा आहे जिने ही मानसिकता घडवली. आणि या व्यवस्थेला भेदण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षण. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रमाबाईंसोबत विवाह झाल्यानंतरही आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही त्यांनी आपलं शिक्षण कधीच थांबवलं नाही. क्या बात आहे. आणि इथे दादा केळुस्कर या विचारवंतांचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे. त्यांनी स्वतः लिहिलेलं गौतम बुद्धांचं चरित्र भीमरावांना भेट दिलं होतं. अच्छा. म्हणजे बुद्धांच्या विचारांची ओळख त्यांना तेव्हाच झाली होती तर? हो. तर्क आणि करुणेवर आधारित असलेल्या बुद्धांच्या विचारांचं बीज त्याच वेळी त्यांच्या मनात रोवलं गेलं होतं. आणि या शिक्षणाच्या ओढीनेच त्यांना समुद्रापार नेलं. सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. पण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांची अभ्यासाची पद्धत खरोखर थक्क करणारी आहे. हो ना. ती पद्धतच वेगळी होती. दिवसातील 18 तास सलग अभ्यास करणे, म्हणजे ही मानसिक क्षमता येते कुठून? आणि अमेरिकेतील वास्तव्याने त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर नेमका काय परिणाम केला असेल?
कसं आहे, अमेरिकेतील अनुभव हा त्यांचा आयुष्यातील एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. तिथे पहिल्यांदाच त्यांनी समानता अनुभवली. ग्रंथालयात, हॉटेलमध्ये किंवा मित्रांसोबत राहताना कोणीही त्यांना त्यांची जात विचारत नव्हतं. म्हणजे तो अनुभव त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होता. अगदी. आणि या अनुभवातून एक अत्यंत महत्वाची जाणीव निर्माण झाली की जातीभेद हा काही निसर्गाचा नियम नाही. ती माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली एक अत्यंत कृत्रिम व्यवस्था आहे. आणि जे माणसाने निर्माण केलंय ते माणूस मोडूही शकतो. क्या बात आहे, खूपच भारी विचार आहे हा. आणि तिथेच जॉन ड्यूई या प्रसिद्ध तत्वज्ञाच्या लोकशाहीविषयक विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार नाही, तर ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगू देण्याची एक जीवन पद्धती आहे, हे त्यांनी तिथे आत्मसात केलं. म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षण, अर्थशास्त्रातील उच्च प्रतीचा प्रबंध आणि समानतेचा हा मोठा अनुभव घेऊन ते भारतात परतले. पण इथे खूप मोठा विरोधाभास दिसतो. हो, तो विरोधाभास खूपच धक्कादायक आहे. म्हणजे बघा, कोलंबिया विद्यापीठाची PhD आणि लंडनची DSc असूनही बडोद्यात लष्करी सचिव म्हणून काम करताना त्यांना राहण्यासाठी साधं हॉटेल मिळालं नाही. सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना इतर प्राध्यापक त्यांना पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला स्पर्श करू देत नव्हते. हे चक्रावून टाकणार आहे. नक्कीच. म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि जागतिक दर्जाच्या पदव्याही तुम्हाला तुमच्या जातीच्या शिक्क्यातून मुक्त करू शकत नव्हत्या. बरोबर. उच्च शिक्षणामुळे वैयक्तिक मुक्ती मिळेल हा समज तिथेच खोटा ठरला. त्यांना स्पष्टपणे जाणवलं की जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही आणि जोपर्यंत हा शोषित वर्ग संघटित होत नाही, तोपर्यंत केवळ पदव्यांना काही अर्थ नाही. येथूनच त्यांच्या सामाजिक लढ्याचं स्वरूप पूर्णपणे बदललं. त्यांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत यांसारख्या वृत्तपत्रांची सुरुवात केली. आणि महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह ही काही केवळ पाण्यासाठीची लढाई नव्हती. मग ती नेमकी कशाची लढाई होती? तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सार्वजनिक हक्क प्रस्थापित करण्याचा एक मोठा लढा होता. आणि याच सत्याग्रहादरम्यान 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी जे मनुस्मृतीचं दहन केले, मला वाटतं तो केवळ एका पुस्तकाची जाळपोळ नव्हती, बरोबर? तो एक थेट वैचारिक प्रहार होता. अगदी अचूक निरीक्षण आहे हे. मनुस्मृती दहन हे विषमतेच्या मूळ संहितेला दिलेलं थेट आणि जाहीर आवाहन होतं. ज्या पुस्तकाने हजारो वर्ष समाजातील एका मोठ्या वर्गाला गुलामीत ठेवलं, त्या सोर्स कोडलाच त्यांनी सर्वांसमक्ष नाकारलं. हा एक ठाम संदेश होता की आता आम्ही आमचे नियम स्वतः ठरवू. बापरे, किती शक्तिशाली पाऊल होतं हे. आता या लढ्यामध्ये एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि ऐतिहासिक टप्पा येतो, तो म्हणजे पुणे करार. मला ना एक गोष्ट खरोखर कधीच समजत नाही. हां, कोणती गोष्ट? महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर हे दोघेही शोषित आणि वंचितांच्या भल्यासाठीच लढत होते. तरीही गोलमेज परिषदेत त्यांच्यात इतका मोठा आणि तीव्र वैचारिक संघर्ष का झाला? ते दोघे एकाच बाजूला नव्हते का? हां, खूप महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. कसं आहे, वरवर पाहता दोघेही अस्पृश्यतेच्या विरोधात होतेच, पण त्यांच्या पद्धती आणि उद्दिष्टांमध्ये मूलभूत फरक होता. गांधीजींचा दृष्टिकोन हा नैतिक परिवर्तनाचा होता. म्हणजे हृदय परिवर्तन? हो, त्यांच्या मते वर्णव्यवस्था ही एक चांगली संकल्पना आहे. फक्त त्यातील अस्पृश्यता ही एक कीड आहे, जी सवर्णांचं हृदय परिवर्तन करून दूर केली पाहिजे. पण बाबासाहेबांचा दृष्टिकोन पूर्णपणे संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल होता. अच्छा. त्यांच्या मते जातीव्यवस्था हीच मुळात शोषणावर आधारित आहे, त्यामुळे हृदय परिवर्तनाची वाट पाहणं व्यर्थ आहे. या व्यवस्थेचं समूळ उच्चाटनच झालं पाहिजे. त्यासाठी दलितांना राजकीय सत्ता मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, जेणेकरून शोषित वर्गाचा प्रतिनिधी त्यांच्याच मताने निवडून येईल. बरोबर? अगदी बरोबर. पण यावरून गांधीजींनी आमरण उपोषण केलं आणि अखेर तडजोड म्हणून पुणे करार झाला, ज्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांचं तत्व मान्य करण्यात आलं. म्हणजे हा संघर्ष कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नव्हता, तर तो राजकीय सत्तेच्या अधिकारांवरून होता. याच अधिकारांचा आणि समतेचा सर्वोच्च आविष्कार आपल्याला भारतीय संविधानाच्या निर्मितीत पाहायला मिळतो. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून हे मोठं शिवधनुष्य पेललं. हो, आणि तो अभ्यासच एवढा सखोल होता की आणि संविधानाच्या अनुच्छेद 17द्वारे त्यांनी अस्पृश्यतेचं उच्चाटन केलं. पण संविधानाच्या संदर्भात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजही समाजात खूप चर्चा होते. आरक्षणामागील त्यांची नेमकी संकल्पना काय होती?
आरक्षणाकडे बघण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की आरक्षण हा गरिबी दूर करण्याचा किंवा आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम आहे. हो, तसाच एक सर्वसामान्य समज आहे. पण तसं नाहीये. आरक्षणामागील मुख्य तत्व हे प्रतिनिधित्व आहे. हजारो वर्ष ज्या समाजाला शिक्षण, संपत्ती आणि सत्तेपासून दूर ठेवलं गेलं, त्यांना निर्णय प्रक्रियेत आणि प्रशासनात वाटा मिळायला हवा, हा त्यामागचा खरा उद्देश होता. हे समजून घेण्यासाठी आपण एखादी उपमा वापरू शकतो का? म्हणजे समजा मोनोपोलीचा एखादा खेळ सुरू आहे. एका विशिष्ट गटाला खेळाच्या पहिल्या 100 फेऱ्यांपर्यंत फासाच टाकू दिला नाही. त्यांना संपत्ती किंवा जागा घेण्याचा अधिकारच नाकारला. आणि अचानक 101व्या फेरीत नियम बदलून सांगितलं की आता सर्वांसाठी समान नियम आहेत, तुम्हीही खेळा. हे कसं चालेल? अगदी बरोबर. मागच्या 100 फेऱ्यांचं नुकसान कसं भरून निघणार? त्यामुळे त्यांना सत्तेच्या पटलावर बसवणं ही कोणतीही सवलत किंवा भीक नाहीये, तर तो प्रक्रियेतील एक ऐतिहासिक अनुशेष भरून काढण्याचा न्याय्य मार्ग आहे. ही उपमा अगदी चपखल आहे. तो अनुशेष भरून काढल्याशिवाय खरी समता प्रस्थापित होणार नाही, हे त्यांचं ठाम मत होतं. याशिवाय त्यांनी सोशल एन्डॉस्मोसिस या संकल्पनेवर खूप भर दिला होता. सोशल एन्डॉस्मॉसिस? हा शब्द तर एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकातील वाटतो. सामाजिक संदर्भात याचा अर्थ काय होतो? हो, शब्द विज्ञानातलाच आहे. विज्ञानात जसं 2 वेगवेगळ्या घनतेचे द्रव एकमेकांत मिसळतात, तशी ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर समाजात पाण्याचे आणि तेलाचे मिश्रण नसावे. तुम्ही एका ग्लासात पाणी आणि तेल ओतलं तर ते कधीच एकत्र मिसळत नाहीत. त्यांची एक स्पष्ट सीमारेषा राहते. बरोबर. तेल नेहमी पाण्यावर तरंगतं. हो ना. तर जातीव्यवस्थेने समाजाला तेल आणि पाण्यासारखं बनवलं होतं. बाबासाहेबांना असा समाज हवा होता जो पाणी आणि साखरेसारखा असेल, जिथे विचार, अनुभव, विवाह आणि संस्कृती यांची मुक्त देवाणघेवाण होईल आणि समाज खऱ्या अर्थाने एकसंध बनेल. यालाच त्यांनी सामाजिक लोकशाही म्हटलं आहे. क्या बात आहे. राजकीय लोकशाहीत सर्वांना एक व्यक्ती एक मूल्य मिळेल, पण जोपर्यंत समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व रुजत नाही, तोपर्यंत ती लोकशाही तकलादूच असेल. आणि त्यांचे हे विचार केवळ काळबेके व संविधानापुरते मर्यादित नव्हते. ते एक जागतिक दर्जाचे अर्थतज्ञही होते. आपण नेहमी कायदेतज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहतो, पण देशाच्या आर्थिक जडणघडणीत, विशेषतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत त्यांचं योगदान काय होतं? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या त्यांच्या प्रबंधाचा आधार घेऊनच हिल्टन यंग कमिशनने आरबीआयची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी अत्यंत सखोल अभ्यास करून हे मांडलं होतं की चलनाचा दर्जा आणि त्याचं मूल्य स्थिर राखणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा पायाच त्यांनी मजबूत केला. अगदी. चलनवाढ किंवा महागाईचा सर्वात मोठा फटका हा समाजातील अत्यंत तळागाळातील आणि गरीब वर्गाला बसतो, हे त्यांनी अर्थशास्त्रीय पुराव्यांसह सिद्ध केलं होतं. त्यामुळे चलनावर नियंत्रण ठेवणारी एक मध्यवर्ती बँक असणं देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. ही खरोखरच धृष्टपण आहे. आणि फक्त अर्थशास्त्रच नाही, तर सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी संसदेत मांडलेलं हिंदू कोड बिल हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या बिलावरून त्यांनी थेट मंत्रिमंडळातून राजीनामाही दिला होता. या बिलात असं काय होतं ज्याला इतका प्रचंड विरोध झाला? हिंदू कोड बिल हे भारतातील स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा होता. बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं की कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली जाते. बरोबर. या बिलाद्वारे त्यांनी स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार, घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार आणि दत्तक घेण्याचा अधिकार देण्याची तरतूद केली होती. तोवर हे सर्व अधिकार स्त्रियांना नाकारण्यात आले होते. हे बिल म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेवर थेट घाव होता. म्हणूनच सनातनी वर्गाकडून त्याला इतका तीव्र विरोध झाला. आणि राजीनामा देण्याचं कारण? जेव्हा हे बिल संसदेत पूर्णपणे संमत होऊ शकलं नाही, तेव्हा आपल्या तत्वांशी कसलीही तडजोड न करता त्यांनी थेट कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सत्तेपेक्षा त्यांना सामाजिक न्याय जास्त महत्त्वाचा वाटला. अधिकारांसाठी मंत्रिपद सोडून देणारा असा नेता खरोखर विरळाच. या सर्व अथक संघर्षानंतर, राजकीय आणि सामाजिक लढा दिल्यानंतर आपण त्यांच्या आयुष्याच्या अंतिम पर्वाकडे येतो. ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर इथे झालेले ऐतिहासिक धर्मांतर. त्यांनी लाखो अनुयायींसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. पण इथेही त्यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला होता. त्यांनी ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख धर्माचाही अभ्यास केला होता.
मग त्यांनी गौतम बुद्धांचाच मार्ग का निवडला? धर्मांतराचा हा निर्णय काही अचानक घेतलेला किंवा भावनिक नव्हता. हं. तो अत्यंत तार्किक आणि प्रदीर्घ अभ्यासाचा परिणाम होता. हं. त्यांना असा मार्ग हवा होता जो मानवी मूल्य आणि विज्ञानावर आधारित असेल. बुद्धांचा मार्ग हा प्रज्ञा, करुणा आणि समता या तत्वांवर उभा आहे. प्रज्ञा म्हणजे तर्क आणि बुद्धी ना? हो, प्रज्ञा म्हणजे तर्क आणि करुणा म्हणजे सहानुभूती. त्यात कोणत्याही ईश्वरीय चमत्काराला, अंधश्रद्धेला किंवा जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाला अजिबात स्थान नाही. बाबासाहेबांसाठी बौद्ध धम्म स्वीकारणे हा केवळ एका पुढेच्या पद्धतीतून दुसऱ्या पद्धतीत जाण्याचा प्रवास नव्हता. मग तो नेमका काय होता? ती त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांची मानसिक आणि आध्यात्मिक मुक्ती होती. ज्या व्यवस्थेनं त्यांना पिढ्यानपिढ्या आध्यात्मिक गुलामगिरीत ठेवलं होतं, त्या अदृश्य कुंपणाला कायमचं नष्ट करणारा हा एक क्रांतीचा क्षण होता. आजच्या या सखोल विश्लेषणातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हा केवळ शोषणाविरुद्धचा एकांगी लढा नव्हता. तो एक सशक्त, प्रगत, तार्किक आणि खऱ्या अर्थाने एकसंध भारत घडवण्याचा एक परिपूर्ण ब्ल्यूप्रिंट होता. पाण्याचे मडके पिण्यावर असलेल्या बंदीपासून ते देशाचा सर्वोच्च कायदा लिहिण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा मानवी जिद्दीचा सर्वोच्च आविष्कार आहे. अगदी अचूक बोललात. आणि आजच्या या माहितीच्या अतिवेगाच्या जगात, जिथे अनेकदा खोट्या माहितीचा प्रसार होतो, तिथे बाबासाहेबांचा तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाने अंगीकारायला हवा. शिक्षित व्हा या त्यांच्या संदेशाचा मूळ अर्थच हा आहे की कोणत्याही गोष्टीवर केवळ परंपरेने चालत आली आहे किंवा कोणीतरी मोठ्या व्यक्तीने सांगितली आहे म्हणून अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतः विचार करा. हो, स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा आणि नेहमी प्रश्न विचारण्याची सवय जोपासा. आणि जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर आपण थांबूया. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी एक अत्यंत गंभीर इशारा दिला होता. ते म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर त्या चांगल्या संविधानाचाही गैरवापर होऊ शकतो आणि ते वाईट ठरू शकतं. हा इशारा खूप मोठा आहे. हो ना. हा केवळ इशारा नव्हता, तर ती भविष्यातील लोकशाहीची लिटमस टेस्ट होती. राज्यघटना हे केवळ कागदावरचे शब्द नाहीत, तर ती एक जिवंत प्रक्रिया आहे. राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही हुकुमशाहीकडे नेणारा निश्चित मार्ग आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजच्या काळात लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी आपण केवळ संविधानाचे फायदे उपभोगणारे नागरिक न राहता ते मूल्य व्यवहारात राबवणारे आणि लोकशाहीचे रक्षण करणारे जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहोत का, या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. एका महान तत्त्वज्ञानाला हीच खरी आदरांजली ठरेल.